तर हॅलो हाय गुड इव्हनिंग सर्वांना. तर संध्याकाळचे वाजलेले आहेत 4. तर आम्ही गेलो होतो खेडला. तर पाहू शकता खेडवरून आलो आम्ही. तर आज होता माझ्या मुलीचा बड्डे, म्हणजे 3 जून. तर बड्डेला माझ्या आईने तिला काय बनवलं, तर चला तुम्हाला दाखवते काय बनवलं तिने. तर दरवर्षी ती काही ना काही करत असते. तर यावर्षी काय केलं, तर पहिल्यापासून तिचा बड्डे माहेरीच होतो माझ्या, कारण का माझ्या आईवडिलांना आवडतं तिचा बड्डे घालायला तिकडं. तर हे पाहू शकता माझ्या आईने तिला चांदीची चेन बनवलेली आहे. कारण का सोनं कसं आहे, सोनं मुलांसाठी म्हणजे बनवलं तर कसं, लहान आहे ते अजून, त्यांना काही एवढं सांभाळता येत नाही. आणि त्याच्यामुळे मी तिला बोलले सोन्याचं वगैरे काय बनवू नको, बनवायचं तर चांदीचं बनवायचं. चांदीची चेन तिची पहिली होती पण ती तुटली, म्हणून मग ती बोलली तू बनवणार आहे तर मीच बनवते मग. तर तिने ही चांदीची चेन बनवली. आणि कपडे घेतलेले आहे, पाहू शकता जीन्स आहे आणि टॉप आहे. तर खूप छान कपडे, म्हणजे गावाला हे कपडे खूप महाग भेटतात. तर हा 8,000 रुपयाचा ड्रेस आहे हा, फक्त टॉप आणि जीन्स 1,000 रुपयाचा आहे. तर गावाला कपडे आमच्याकडं म्हणजे महागच भेटतात, कारण का कसं मुंबईमध्ये आणि गावामध्ये खूप फरक आहे. तर ही पाहू शकता. तर कसे वाटले तुम्हाला, ही माझी चॉईस आहे. मग कारण का ती कशी फ्रॉकी वगैरे घालत नाही जास्त, त्याच्यामुळं मग हे आपलं मुलींना जीन्स टॉप वगैरे आवडतं, म्हणून मग मी तिला घेतलं ते. तर ही चेन आहे आणि ही आहे. तर कशी वाटली चेनची डिझाईन वगैरे, एवढ्या डिझाईन नव्हत्या त्यांच्याकडे. मग आई बोलले जाऊ दे आता नाही आहे तर आता घे, हीच घे. तर मग घेतली, हीच आवडली मला, मग घेतली. डिझाईन मला दुसऱ्या हवी होती पण नव्हती त्यांच्याकडं. तर गावाला जास्त हे करत नाही. तर चांदीच्या चेनमुळे खूप साऱ्या मुलांना फायदे होतात. चांदी ही चेन गळ्यात घातल्याने खूप, म्हणजे मी पहिलं घातलेले आहे म्हणून मी अनुभव तुम्हाला सांगते की अभ्यासावरती किंवा अभ्यास म्हणजे मन केंद्रित होतं. म्हणजे आपण बोलतो ना, अभ्यासामध्ये काही मुलांना आवड नसते किंवा हे नसतं, लक्षात राहत नाही. तर चांदीचं कोणतेही तुम्ही म्हणजे मुलांना घातलं ना तर खूप फायदा आहे त्याचा. म्हणूनच चांदीचं असं घाला असं मी सांगेल. तरच चेन आणि कपडे तिने घेतली. तर 2,000 रुपयाची चेन आहे आणि 1,000 रुपयाची कपडे. तर असं आहे. माझे आईवडील शेतकरी आहे, काही जास्त असे हाय पाय वगैरे नाही. त्यांना जेवढं होतं तेवढं ते करतात. तर माझ्या मते माझ्या मुलीला पहिल्यापासून तेच सगळं करतात. म्हणजे माझे सासू सासरकडच्या लोकांपेक्षा सुद्धा तेच लोक जास्त करतात असं मी सांगेल. आणि करतात म्हणून सांगते, असं नाही की सासरचे करतात, पण असं जेवढे माझे आईवडील करतात तेवढं ती लोक नाही करत. तर असं ज्याची याची इच्छा असते. आणि कोणी नाही केलं तर आपण आपल्या मुलांसाठी करतोच, आपण कोणावरती हे नाही राहत. पण एक लहान मुलांचं असं ना की आजी आजोबांचं प्रेम, त्यांना असं वाटतं की आपल्या आजी आजोबांनी आपल्यावरती प्रेम किती हे असं ते. तर हे कपडे घेतले. तर हे असं आहे. तर कसं वाटलं तुम्हाला माझा ब्लॉग. आणि नंतरला मग छान असं संध्याकाळी छोटंसं घरातल्या घरात सेलिब्रेशन करून, का ह्या वेळेस माझा मूड नव्हता बड्डे सेलिब्रेशन करायचा, नाही तर दरवर्षी थोडासा मोठाच करते. जेवण वगैरे असतं, ठेवते मी असं लहान, म्हणजे तिथल्या सर्व लोकांना. पण यावर्षी ना खूप, म्हणजे मला रूम शिफ्टिंगला याच्यात वगैरे माझा खूप त्रास झाला. त्याच्यामुळं म्हटलं मग मी, आणि ह्या वर्षी मूड नव्हता. मी जस्ट 1 दिवस आधी गावाला गेले होते. त्याच्यामुळं मला खूप असं थकायला होतं, मला असं म्हणजे अशक्तपणा खूप आलेला होता. त्याच्यामुळं मी काय बड्डे वगैरे जास्त मोठा नाही केला. छोटा घरातल्या घरात मुलांचं मन असतं ना की मुलांमध्ये केक कट करायचं, तर तिथल्या छोट्या मुलांना बोलूनच मी केक कट केलेला आहे, जास्त मोठा नाही घातलेला. कारण का दरवर्षी आता 9 वर्षापर्यंत मी तिचा बड्डे जो आहे मोठाच घालत आलेली आहे. पण यावर्षी मला म्हणजे नव्हते, म्हणजे मन पण नव्हतं आणि माझी तब्येत पण बरी नव्हती, म्हणून नाही घातला. तर हे पाहू शकता, ही आहे माझी चुलत्याची मुलगी, छोट्या चुलत्याची मुलगी. आणि ही आहे माझी मम्मी. तर इथं म्हणजे सासूबाई वगैरे सगळ्या आलेल्या होत्या. त्यांचा दुसऱ्या याच्यामध्ये आहेच आहे. तर इथं पाहू शकता छोटासा केला घरातल्या घरात, कारण का दिवसभर या लोकांना शेतांनी कामं करावं लागतात. मला सुद्धा मन नसल्यामुळं मी सुद्धा काहीच घातलं नव्हतं, म्हणजे साडी वगैरे काही घातलं नव्हतं, असंच हे केलं होतं. कारण का माझी तब्येत खूपच खराब होती. पण मी आपला मुलीच्या आनंदासाठी आपलं हे केलं, केक वगैरे आणायला गेले होते, केक वगैरे आणला, सेलिब्रेशन केलं. हे माझे सासू सासरे आहेत बसलेले खाली, ते पण संध्याकाळीच आले होते. मी खरं तर सांगते, मी कोणालाच सांगितलं नव्हतं की बड्डे आहे, म्हणजे घालणार आहे म्हणून.
पण ते त्यांच्या मनाने पहिल्यांदा आलेत, नाही तर ते कधी येत नाहीच असे. पण माझ्या मम्मी पप्पाच्या घरी इकडे येत नाही. ते आले होते, आले तर ठीक आहे, आले तर आपण कोणाला पण स्वागतच करतो सगळ्यांचं. तर जेवण वगैरे केलं. मग त्यांनी ते रात्री ते बोलत होते जायचं, तर मी म्हटलं राहा, कारण का रात्रीच्या वेळी कसा अंधार वगैरे असतो तर नाही होत. तर मग ही आईने चेन तिला दिली होती, तर तिला बोलले घाल, तर ती बोलली मला नाही ते खोलायला जमत वगैरे. तर मग ती बोलली तू घाल, तर मग ती घातली, मी चेन घातली. तर मग चेन वगैरे घातल्यावरती मग सगळ्या मुलांना केक वगैरे डिश वगैरे दिल्यानंतरला म्हणजे ही जी बाजूला आहे माझ्या बाजूला ती आजी आहे माझी सख्खी आजीने. म्हणजे मला 7 आजोबा आहेत, तर ही माझी आजी जी आहे ती 4 नंबर आजी आहे. तर ती मी गेली का ती कायम येतच असते आमच्या घरी, म्हणजे तिला खूप आवडतं. तर त्यांचं काहीतरी चर्चा चालली होती, म्हणजे मामाची आई करते आणि वडिलांची आई करत नाही असं. तर इथं माझी मुलगी बघा किती घाबरत होती, ती उडवतात म्हणून. तर इथं बघा तिला सगळेजण केक कट करायला लागतात. तो पलीकडचा आहे तो माझ्या भावाचा मुलगा आहे आणि ही आहे चुलत्याची मुलगी. तर तिघांनी मिळून कट केला. काय नसतो, लहान मुलांचं एक हे असतं ना, त्यांना एवढं काय कळतं कोणाचा बड्डे, कोणी केक कापायचा. मग ते सगळ्यांनी मिळून कापला. छोटंसं घरच्या घरी सेलिब्रेशन केलं आणि केक वगैरे सगळ्यांना दिला, खाला, हॅपी बड्डे बोलले, सगळं झालं. त्यांचं खायला बड्डे केक कट केला त्याच्या आधीच खायचं चालू झालं. आणि असा होता छोटासा गेट टुगेदर म्हणजे घरच्या घरी. तर इथं मग मी थोडासा तिला केक भरवला आणि गावचं यांना एवढं हे नसतं, त्याच्यामुळं ते काय एवढं हे करत नाही. मग मी थोडा केक भरवला आणि त्याच्यानंतरला मला कसं जेवण पण बनवायचं होतं. मला आहे ना गावाला त्याच्यामुळं कारणामुळं मी जात नसते. गावाला गेल्यानं मला कुठंच आराम नसतो, आईच्या इकडं पण जा इकडं पण जा. तर कसा वाटता ब्लॉग?